नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपण गेल्या आठवड्याभरापासून आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संबंधित वन लाईनर अतिशय महत्त्वाचे MCQ प्रश्न TCS पॅटर्ननुसार IBPS पॅटर्ननुसार आपण आपल्या चॅनलला टाकत आहे. तर मराठीमध्ये प्रश्न टाकत आहे मित्रांनो. TCS जे पेपर घेते त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन असते, इंग्लिशमध्ये प्रश्न असतो, तुम्ही मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून तुम्ही उत्तर करू शकता, अशी एक पद्धत दिलेली आहे. तर त्याच्यामुळं आता आपण जे आज 60 प्रश्नाचं विश्लेषण बघणार आहोत. तुम्ही जर नवीन आहात तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण स्थापत्य अभियांत्रिकी तांत्रिक विषयाच्या पूर्ण 7 ते 8 व्हिडिओ दिलेले आहेत, ते बघून घ्या. नक्की उपयोग होऊन जाईल, कारण सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि इथून पुढे आपल्या चॅनलला स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रश्न येत राहतील. तर आपण आज जे 60 प्रश्न बघणार आहोत इंग्लिशमधून आहेत मित्रांनो. यापूर्वी झालेली प्रश्नपत्रिका आहे, त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. अवघ्या 15 मिनिटामध्ये आपण 60 प्रश्न बघणार आहोत. तर लगेच आपण सुरुवात करूया. चला तर बघूया आपण. आपल्याकडे एक क्वेश्चनपत्र एक जी क्वेश्चन शीट आपल्याकडे जी आहे विथ आन्सर शीट आहे. तर आपल्याला कमी वेळामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत 60 क्वेश्चन ते आपल्याला बघायचे आहेत. टेक्निकल असिस्टंट सिव्हिल म्हणजे CE या पदासाठीची जी क्वेश्चन सेट जो आपल्याला मिळालेला आहे तो आपण आता बघणार आहे विश्लेषण करून. तर कमी वेळामध्ये आपल्याला हा बघायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया डायरेक्ट क्वेश्चनला. तर पहिला क्वेश्चन बघूया आपण. The shear stress required to produce unit rate of angular deformation in a fluid is known as. तर ही एक डेफिनेशन आहे मित्रांनो. ती डेफिनेशन आहे डायनॅमिक विस्कोसिटी. म्हणजे ए हे आन्सर याचं करेक्ट आहे. 2 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हेन अ बॉडी इज इमर्स इन अ फ्लुइड द अपवर्ड फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड ऑन अ बॉडी इज नोन ॲज. तर याचं उत्तर आहे मित्रांनो फोर्स ऑफ बियॉन्सी. म्हणजे हे त्याचं एक डेफिनेशन आहे फोर्स ऑफ बियॉन्सीची. तर बी हे क्वेश्चन आन्सर बरोबर आहे मित्रांनो. समोरचा क्वेश्चन बघूया. 3 नंबरचा क्वेश्चन. फेल्युअर ऑफ अ शॉर्ट कॉलम इज ड्यू टू. हे जो फेल्युअर आहे तो आपला कशामुळं शॉर्ट कॉलमचा फेल्युअर होत असतो मित्रांनो. तर क्रशिंगमुळं जो आहे तो शॉर्ट कॉलमचा फेल्युअर होत असतो मित्रांनो. समोर जाऊया आपण. 4 नंबरचा क्वेश्चन. द डिव्हाइस यूज फॉर मेजरिंग प्रेशर ॲट अ पॉईंट इन अ फ्लुइड. जो डिव्हाइस आपण प्रेशर मोजण्यासाठी जे वापरत असतो तर त्याला मॅनोमीटर म्हणतात. मॅनोमीटर असतो जो, त्याच्यामध्ये आपण जो डिव्हाइसमध्ये आपल्याला जो प्रेशर त्याच्या एका, तर तो जो आहे तो मॅनोमीटर जे डिव्हाइस असते तर तो डिव्हाइस आपल्याला जो एका स्पेशल सेपरेट पॉईंटवरचा प्रेशर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी मॅनोमीटरचा आपल्याला खूप उपयोग होत असतो मित्रांनो. समोरचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. द इनोस्कोप इज यूज टू मेजर. तर जो इनोस्कोप असतो तो त्याच्यामुळे आपण काय मेजर करू शकतो, तर आपण स्पॉट स्पीड ऑफ व्हेकल म्हणजे C नंबरचा जो ऑप्शन आहे तर ते करेक्ट आहे याच्यामध्ये. समोरचा क्वेश्चन बघूया 6 नंबरचा. जो आहे तो मॅच लिस्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रीक हार्डनेस आणि लस्टर आणि बाकी दुसऱ्या साईडला जे आहे ते मोस स्केल शाईन ऑन मिनरल सरफेस मिनरल कलर इन पावडर फॉर्म त्याच्या जोड्या लावायच्या आहे. त्याचं करेक्ट आन्सर C आहे. बघून घ्या, थोडंसं लक्ष असू द्या, कारण आपल्याला कमी वेळामध्ये पूर्ण 60 क्वेश्चन बघायचे आहेत. तर त्यामुळेच आपण थोडंसं फास्ट घेऊया आपण. तर समोरचा क्वेश्चन बघू 7 नंबरचा. तर यामध्ये आपल्याला एक फोर्स दिलेला आहे म्हणजे वेक्टर. त्यांना एक आपल्याला फॉर्म्युला सांगितलेला आहे. तर यामध्ये बघू शकता आपण जो क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते B नंबरचं आहे 21 जूल. तर कॅल्क्युलेशन वाईज क्वेश्चन आहे. आपल्याकडे कॅल्क्युलेशन करण्यासाठी टाईम नाही आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं फास्ट घेऊया आपण. थेरी क्वेश्चन जेवढे आपल्याला समजतील तेवढं त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया आपण. समोरचा जो क्वेश्चन आहे तो फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. बघूया. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रँग्युलर सेक्शन हॅव्हिंग बेस 2B अँड हाईट H about an axis passing through its center of gravity and parallel to its base is called. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो. त्यांना सांगितलेलं आहे की B जे आन्सर आहे B नंबरचा जे आहे BH3/18 हे त्याचा आन्सर आहे बरोबर. 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. अमॉंग द फॉलोइंग द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड इन ब्रिक मॅशनरी. तर जो इंग्लिश बॉन्ड असतो मित्रांनो, आपल्याला माहीत आहे बॉन्डचे 4 प्रकार आहेत मित्रांनो. स्ट्रेचर बॉन्ड, हिडर बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड आणि इंग्लिश बॉन्ड. तर यामध्ये जो इंग्लिश बॉन्ड आहे तो खूप स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड असतो मॅशनरी वर्कमध्ये. समोरचा क्वेश्चन बघूया 10 नंबरचा. याच्यामध्ये पण मॅच द पेअर दिलेला आहे. यामध्ये सांगितलेलं आपल्याला वूडशी रिलेटेड आहे, टिंबरशी रिलेटेड आहे. त्याचं जे आन्सर आहे ते D नंबरचं आहे. बघू शकता आपण. समोर बघूया 11 नंबरचा क्वेश्चन. इन अ कॉम्पॅक्ट ऑफ सॉईल मास
द इन्क्रीज इन कॉम्पॅक्टिव्ह इफॉर्ट रिझल्ट इन, याचं करेक्ट आन्सर आहे सी नंबरचं, इन्क्रीज मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी अँड डिक्रीज ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. तर बघू शकता मित्रांनो, हा जो क्वेश्चन सेट आहे तो IBPS आणि TCS मार्फत घेतल्या जाणाऱ्या जो पेपर सेट असतो त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन पेपर आहे. हा पेपर सेट आपल्याला एक बघण्याचा एक मूळ उद्देश हाच आहे की आपल्याला एक पॅटर्न समजला पाहिजे आणि जी आपली जे 40 क्वेश्चनचे तांत्रिक क्वेश्चनची जी सिरीज चालू आहे ती आपली कंटिन्यू राहणार आहे. हा एक जनरल ओव्हरव्ह्यू म्हणून एक आपण क्वेश्चन सेट घेत आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तर आपण बघूया क्वेश्चन समोरचा. इन अ प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट द टाइम डिपेंडंट लॉसेस इन प्रिस्ट्रेस विच ऑकर्स ड्युरिंग द सर्व्हिस लाईफ ऑफ द प्रिस्ट्रेस मेंबर इज ड्यू टू. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी, रिलॅक्सेशन ऑफ द स्टील. बरोबर. तर बघूया समोरचा क्वेश्चन 13 नंबरचा. इलास्टिक लिमिट इज द पॉईंट, त्याचा करेक्ट आन्सर आहे सी नंबरचा. बघू शकता आपण. अप टू विच इफ द लोड इज रिमूव्ह ओरिजिनल व्हॉल्यू अँड शेप आर रिगेन. इलास्टिकची डेफिनेशन आहे मित्रांनो इलास्टिक लिमिटची. नंतरचा क्वेश्चन बघूया 14 नंबरचा. ॲडिशन ऑफ ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग GGBS इन कॉन्क्रीट लीड्स टू. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए, रिडक्शन इन हीट ऑफ हायड्रेशन. बरोबर. तर आपण समोर चालूया थोडंसं, आपल्याला थोडंसं फास्टमध्ये घ्यायचे आहेत. फक्त क्वेश्चनची जी लेवल आहे ती आपल्याला चेक करायची मित्रांनो, त्यासाठी आपण हा क्वेश्चन सेट घेत आहे. बघूया 15 नंबरचा क्वेश्चन. द बॉन्ड रेजिस्टन्स इन रेनफोर्स कॉन्क्रीट इज इन्फ्लुएन्स्ड बाय. तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डी, ऑल ऑफ द अबाउट. पूर्ण जे केमिकल ॲडेशन, फ्रिक्शन रेजिस्टंट, मेकॅनिकल इंटरलॉक आहेत ते पूर्ण जे आहेत ते ऑल ऑफ द अबाउट हे आन्सर बरोबर आहे याचंवाला. समोरचा जो क्वेश्चन आहे आपल्याला बीमशी रिलेटेड आहे मित्रांनो. बघू शकता आपण जो बीम दिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे. कॅन्टिलिव्हर बीम आहे तो. त्याचा करेक्ट आन्सर बी नंबरचा आहे. थोडंसं एक लक्षात ठेवून घ्या तुम्ही, नोट डाऊन करून घ्या तुमच्याकडे असेल तर. 17 नंबरचा क्वेश्चन बघूया. इफ द कार्बन कंटेंट इन स्टील इन्क्रीजेस इट्स. तर जे कार्बन कंटेंट ज्यामध्ये आपलं इन्क्रीजेस असते, ज्या स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असते तर त्याची जी आहे ती डक्टेलिटी असते, डक्टेलिटी ती डिक्रीज होत असते मित्रांनो. डिक्रीज इन डक्टेलिटी. तर याचा करेक्ट आन्सर डी नंबरचा आहे. बघू शकता आपण. 18 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो. तो जो क्वेश्चन आहे तो सिम्पल्स रूलशी रिलेटेड आहे. सिम्पल्स रूल हा थेरम पूर्ण माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए नंबरचा, 15.6 मीटर स्क्वेअरमध्ये. बरोबर. बघूया 19 नंबरचा क्वेश्चन. अ वेल कंडिशन ट्रायंगल हॅज नो अँगल लेस दॅन. सो वेल कंडिशन ट्रायंगल आहे जो आपण ट्रँग्युलेशन मेथडमध्ये यूज करत असतो. तर तो जो ट्रायंगल आहे तो 30 डिग्रीच्या कमी नसला पाहिजे मित्रांनो. 30 डिग्रीच्या कमी नसला पाहिजे तो ट्रायंगल. मिनिमम 30 डिग्रीचा असला पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला तो ट्रँग्युलेशन मेथडमध्ये पाहिजे असतो. त्याच्यानुसार आपण जो एरिया आहे तो पूर्ण जो मोठा पार्ट असतो, जो होल पार्ट असतो तो आपण ट्रँग्युलेशनमध्ये डिवाईड करत असतो. माहीत आहे आपल्याला प्रोसेस ती वेळी. 20 नंबरचा क्वेश्चन बघू शकता आपण. इथं रीडिंग दिलेल्या आहेत आपल्याला लेवलिंगच्या. जे ऑटो लेवलनं जे लेवल घेतलेले आहेत, लेवलचे जे वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला लेवल्स घेतलेले आहेत, तर आपल्याला ही मेथड आपल्याला फाईंड रिड्यूस लेवल RL मेथड आहे मित्रांनो. तर हे आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेशनशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर हा आपल्याला थोडासा एक बघून घ्यायचा आहे फक्त काय आहे ते. फर्स्ट सी नंबरचं जे आहे आन्सर त्याचं बरोबर आहे. समोरचा क्वेश्चन बघूया 21 नंबरचा. इन अ स्टील बीम्स द वेब क्रिपलिंग ऑकर्स ड्यू टू. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो कॉन्सन्ट्रेटेड लोड ट्रान्सफर थ्रू वेब. जी वेब असते त्या वेब थ्रू जो लोड आहे तो ट्रान्सफर होत असतो. बरोबर. 22 नंबरचा क्वेश्चन बघूया. द पाईल्स यूज टू प्रोटेक्ट वॉटर फ्रंट स्ट्रक्चर्स अगेन्स्ट इम्पॅक्ट फ्रॉम शिप्स अँड अदर फ्लोटिंग ऑब्जेक्ट इज नोन ॲज. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए, फेंडर पाईल्स ज्या असतात त्या प्रोटेक्ट करतात आपल्याला. बरोबर. 22 नंबरचा क्वेश्चन झालेला आहे. तर समोरचा क्वेश्चन बघूया 23 नंबरचा. द मेथड ऑफ इरिगेशन दॅट कॅन बी अडॉप्टेड ॲट रिजन्स व्हेअर देर इज ॲक्यूट शॉर्टेज ऑफ इरिगेशन वॉटर इज. तर याचा करेक्ट आन्सर आहे ड्रीप इरिगेशन मेथड मित्रांनो. 23 नंबरचा क्वेश्चन. 24 नंबरचा क्वेश्चन बघूया. द रेशो ऑफ यंग्स मॉड्युलस ऑफ हाय टेन्साईल स्टील टू दॅट ऑफ माइल्ड स्टील इज अबाउट. तर एक 1 असते मित्रांनो. याचं उत्तर 1 आहे. इथे लिहून दिलेलं आहे आपल्याला बघा. बी नंबरचं 1 आहे. बरोबर.
तर बघूया समोरचा क्वेश्चन आपण 25 नंबरचा. द लाईन जॉईनिंग पॉईंट्स ऑफ इक्वल अमाऊंट्स ऑफ रेनफॉल इज नोन ॲज. तर याला आयसोहाईटची जी डेफिनेशन आहे ती या क्वेश्चनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. ए नंबरचा जे आन्सर आहे ते बरोबर आहे. आयसोहाईटशी रिलेटेड क्वेश्चन आहे. 26 नंबर बघूया समोर. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज युजली यूज टू डिटरमाइन सॉफ्टनिंग पॉईंट ऑफ ब्युटोमिनस. जे सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट असते आपलीवाली, तर ती सॉफ्टनिंग पॉईंट आपण ही टेस्ट असते रिंग अँड बॉल ॲपरेटस जे असते आपल्याला, त्याच्यानुसार आपण ती सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट करत असतो ब्युटोमिनची. ह्या बाकी पण टेस्ट आहेत मित्रांनो, पण ही सॉफ्टनिंग पॉईंट टेस्ट ही रिंग अँड बॉल ॲपरेटसवर आपण ही करत असतो. समोर बघूया 27 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ ॲग्रिगेट गिव्ज मॅक्सिमम स्ट्रेंथ इन कॉन्क्रीट. कोणत्या प्रकारचे जे ॲग्रिगेट असतात ते आपल्याला स्ट्रेंथ जास्त देतात आपल्या कॉन्क्रीटला. जो क्युबिकल टाईपचे जे ॲग्रिगेट्स असतात ते आपल्याला मॅक्सिमम स्ट्रेंथ देतात आपल्या कॉन्क्रीटमध्ये. तर क्युबिकल ॲग्रिगेट आपल्याला यूज करणं खूप गरजेचं आहे. समोर बघूया आपण 28 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेनशी रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. तो चेनशी रिलेटेड आपण क्वेश्चन बघूया. द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट मेजर्ड विथ अ 30 मीटर चेन वॉज रेकॉर्डेड ॲज 3 to 7 मीटर. इट वॉज आफ्टरवर्ड फाउंड दॅट इट चेन 3 मीटर टू लॉंग. व्हॉट इज द ट्रू डिस्टन्स बिटवीन पॉईंट इन एम. तर हा खूपच महत्त्वाचा असा क्वेश्चन आहे मित्रांनो, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये जे करेक्शन आहे, टेपशी करेक्शन आहे, आपल्या चेनशी करेक्शन आहे, ह्याच्याबद्दल एक क्वेश्चन आपल्याला येतच असतो मित्रांनो. तर हे कन्सेप्ट लक्षात घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. थोडंसं ह्याच्याकडे नोट लक्ष असू द्या. त्याचं करेक्ट आन्सर आहे डी नंबरचं 327.327 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. समोर बघूया 29 नंबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम व्हेन. ह्यामध्ये आपल्याला एमची व्हॅल्यू विचारलेली आहे मित्रांनो. एक मॉड्युलस आपल्याला दिलेलं आहे, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे डी 7. समोरचा क्वेश्चन. द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ प्रेशर इज. तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ प्रेशरचा ई काय आहे, एम एल -1 टी -2 हा त्याचा फॉर्म्युला आहे, डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ प्रेशरचा मित्रांनो. तर समोर बघूया समोरचा क्वेश्चन बघूया 31 नंबरचा. हा मराठीमध्ये आहे, कारण आपल्याला माहीत आहे की आपण TCSच्या वेळेस पेपर देत असतो आपण आपल्याला त्यांना एक फॅसिलिटी दिलेली असते की आपण जो क्वेश्चन आहे तो वेगवेगळ्या भाषेमध्ये चेंज करून आपण आपल्या पद्धतीने समजू शकतो, त्याचं जे उत्तर आहे ते देऊ शकतो. तर असाच एक मराठीचा मध्ये क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे. एक पदार्थ का प्रत्यक्ष रूप में उसके ठोस स्थिति से गैसीय स्थिति में परिवर्तन को क्या कहते हैं. तो उसको कहते हैं ऊर्ध्वपतन. याचा आन्सर आहे ऊर्ध्वपतन मित्रांनो. समोर बघूया प्लेट लोडशी एक क्वेश्चन आहे आपल्याला इथे, तर तो क्वेश्चन आपण बघू शकतो 32 नंबरचा. कॅल्क्युलेशनशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे, तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ए 40 mm. कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा. समोर बघूया सिम्पली सपोर्टेड बीमशी रिलेटेड क्वेश्चन आहे आपल्याला. अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ लेंथ 5 मीटर इज सब्जेक्टेड टू अ पॉईंट लोड ऑफ 40 kN ॲट 2 मीटर डिस्टन्स फ्रॉम द लेफ्ट सपोर्ट. कॅल्क्युलेट द बेंडिंग मुवमेंट ॲट अ मिड स्पॅन. यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिले डायग्राम काढणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. सर्वात पहिले आपल्याला डायग्राम ड्रॉ करावं लागेल, सिम्पली सपोर्टेड बीम काढावं लागेल. त्यानंतर 40 kN पॉईंट लोड आपल्याला 2 मीटर डिस्टन्सवर द्यावं लागेल लेफ्ट सपोर्टपासून. त्याच्यानंतर जो आहे आपल्याला ते पहिले स्टार्टिंगला समेशन FX, समेशन FY आणि मुवमेंट अबाउट ए अशा आपल्याला रिॲक्शन्स काढावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला जो शिअर फोर्स आहे, जो SFD BMDची डायग्राम आहे ती आपल्याला काढावी लागते मित्रांनो. आपल्याला माहीत आहे ही सर्व स्टेप वाईज प्रोसेस आपल्याला करणं खूप गरजेचं आहे या क्वेश्चनमध्ये. अशाच प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला येत असतात. तर हे क्वेश्चन खूप बेसिक आणि खूप महत्त्वाचं आहे, तर याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या. समोर बघूया आपण याच्यामध्ये 34 नंबरचा क्वेश्चन. द फ्युचर पॉप्युलेशन ऑफ अ ग्रोविंग टाउन इज फॉरकास्टेड बाय. तर याचा करेक्ट आन्सर आहे जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड. ही जी फॉरकास्टिंगच्या मेथड्स असतात, हा जो फॉरकास्टिंग ऑफ पॉप्युलेशनच्या ज्या मेथड आहेत यामध्ये आपल्याला माहीत आहे की जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड येते, अरिथमॅटिक इन्क्रीज मेथड असते, इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड येत असते. ह्या ज्या 3 टाईप्स आहे याच्यामध्ये जो फ्युचरचं जो पॉप्युलेशन आपण ग्रोईंग टाउनचं करत असतो ते जिओमेट्रिक मेथडशी रिलेटेड करत असतो, या मेथडशी रिलेटेड. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए नंबरचा जिओमेट्रिक इन्क्रीज मेथड. समोर बघूया आपण 35 नंबरचा क्वेश्चन. त्यामध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यांनी नेटवर्कशी रिलेटेड. तर नेटवर्कशी रिलेटेड आपण ॲक्टिव्हिटी बघूया. फक्त आपण थोडंसं प्रश्न जो आहे तो समजून घ्या मित्रांनो. बघा
तर याचा जो करेक्ट आन्सर आहे ते आहे डी नंबरचा. बोथ ॲक्टिव्हिटीज 2, 4 अँड 3, 4 आर कम्प्लिटेड आहे. तर बघा ते ॲक्टिव्हिटीज समजून घेऊया आपण. समोर जाऊया आपण. तर 36 नंबरचा क्वेश्चन, विच अमॉंग द फॉलोइंग फील्ड टेस्ट इज जनरली यूज टू डिटरमाइन अ साऊंडनेस ऑफ ब्रिक. साऊंडनेसच्या ब्रिकचे जे टेस्ट असतात, जो आपण ब्रिकचा जो साऊंड आहे तो चेक करण्यासाठी आपण कोणती फील्ड टेस्ट यूज करत असतो मित्रांनो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण जे आहे ते फील्डवर जे आपण आपल्या ब्रिकचा जो मटेरियल असते ते मटेरियल आपण ज्या 2 सॅम्पलमध्ये घेत असतो आणि 2 एकमेकांवर विटा आपण आदळून आपटून त्याच्यामधून जर मेटॅलिक साऊंड येत असेल, आपल्याला मेटॅलिक रिंगिंग साऊंड जर त्यामधून निघत असेल तर त्या वेल क्लास ब्रिक आहेत किंवा फर्स्ट क्लास ब्रिक आहेत. तर ते आपल्याला कन्स्ट्रक्शन यूजसाठी खूप चांगले आहेत असं आपण समजत असतो. त्यामध्ये जर थोडासा मेटॅलिक साऊंड येत नसेल तर आपण ते थोडा थर्ड क्लास ब्रिक समजत असतो मित्रांनो त्याला. तर हा ब्रिकशी रिलेटेड क्वेश्चन आहे. समोर बघूया आपण 37 नंबरचा क्वेश्चन आहे, जो आपल्याला मॅपशी रिलेटेड आहे, बेरिंगशी रिलेटेड आहे. जेणेकरून आपला जो प्रिझमॅटिक कंपोज असतो त्याच्याशी रिलेटेड हा आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. मॅग्नेटिक बेरिंगचा आणि ट्रू बेरिंगचा माहीत आहे आपल्याला. तर हा कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तर आपण थोडंसं याचा आन्सर बघूया. डी नंबरचा जो आन्सर आहे, तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते डी नंबरचं आहे. 312 डिग्री 45 मिनिटे. समोर बघूया 38 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याला, हा कॅल्क्युलेशनशी रिलेटेड आहे. समोरचा क्वेश्चन बघूया आपण 39 नंबरचा. अ राईस क्रॉप इज टू इरिगेटेड इन अ फील्ड. द ड्युटी ऑफ द राईस क्रॉप इज 840 हेक्टर पर क्युमेक अँड द बेसिक पिरियड ऑफ राईस इज 120 डेज, म्हणजे 120 दिवस. डिटरमाइन द डेल्टा ऑफ क्रॉपिंग. आपल्याला डेल्टा आणि ड्युटी ह्या टर्म माहीत असणं खूप गरजेचं आहे. यामध्ये डिफरन्स काय आहे तर आपल्याला एक कॅल्क्युलेशन करून ह्याचं आन्सर आहे ते आपल्याला काढावं लागणार आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते डी नंबरचं आहे, 1.23 मीटर. बरोबर. समोर बघूया 40 नंबरचा क्वेश्चन. आपल्याला माहीत आहे की आपल्याला जर लँग्वेज चेंजिंगचा जे ऑप्शन असते त्याच्यानुसार हा क्वेश्चन्स काही ठिकाणी आपल्याला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पाहायला मिळतात. समजून घेऊया 40 नंबरचा क्वेश्चन. निम्नलिखित में से ग्रीन हाऊस गॅस किसे कहते हैं. आपल्याला सर्वांना माहीत आहे तर ग्रीन हाऊस गॅस आपण कोणाला म्हणत असतो. तर वरचे जे कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, यांना सर्वांना आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणत असतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी नंबरचं. समोर बघूया आपण 41 नंबरचा क्वेश्चन आहे. द व्हर्टिकल साईड्स ऑफ डोअर अँड विंडोज ओपनिंग प्रोव्हाइडेड इन अ वॉल इज नोन ॲज. ज्या व्हर्टिकल साईड्स असतात डोअर आणि ओपनिंगच्या त्याला आपण काय म्हणत असतो. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो सी, जॅम्स. असं त्याची एक टर्म आहे जे आपण त्यांना व्हर्टिकल साईडला म्हणत असतो डोअर आणि विंडोसाठी. समोर बघूया 42 नंबरचा क्वेश्चन, मॅच द पेअर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट दिलेत त्यांनी आपल्याला, फाईननेस सिमेंटच्या, साऊंडनेसच्या आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या. तर हे आपल्याला याचे ॲपरेटस माहीत असणं गरजेचं आहे. तर बघू शकता आपण याचा करेक्ट आन्सर आहे बी नंबरचा. तर हे आपल्याला मॅच द पेअर एक समजून घ्या फक्त क्वेश्चन यामध्ये. तर बघूया आपण समोरचा क्वेश्चन. फाइंड द डेप्थ ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम द टॉप ऑफ द टी सेक्शन. तर टी सेक्शन दिलेला आहे आपल्याला इथे आणि डायमेन्शन पण दिलेलं आहे. तर आपल्याला एक याची सेंट्रॉइडची डेप्थ माहीत करायची आहे. तर याचं कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे आपल्याला माहीत आहे टी सेक्शनचा, आय सेक्शन, सी सेक्शनचे सेंट्रॉइड कुठून जातात त्याचे कॅशे कॅल्क्युलेशन करायचे आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी नंबरचं 32.5. बरोबर. समोर बघूया 45 नंबरचा क्वेश्चन. द अलाउएबल बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल इज डिटरमाइंड बाय कन्सिडरिंग. तर जो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते सी नंबरचा आहे, शिअर फेल्युअर अँड एक्सेसिव्ह सेटलमेंट ऑफ सॉईल. ज्या ठिकाणी एक्सेसिव्ह सेटलमेंट होत असते आणि शिअर फेल्युअर जास्त असते तिथं बेअरिंग कॅपॅसिटी त्याची आपण डिटरमाइन करत असतो. बरोबर. बघूया समोर 46 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो नेटवर्क डायग्राम दिलेली आहे त्यांनी आपल्याला. ती डायग्राम समजून घेऊया आपण या ठिकाणी कशी दिली आहे ती. आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते सी नंबरचं आहे. बघू शकता आपण. समोर चालू आहे थोडंसं आपल्याला थोडंसं फास्टमध्ये घ्यायचं आहे, फक्त एक ओव्हरव्ह्यू बघायचा आहे की क्वेश्चन कशा पद्धतीचे येतात ते फक्त. 47 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज हायली इफेक्टिव्ह इन कॉम्पॅक्शन ऑफ कोहेजनलेस सॉईल. जी कोहेजनलेस सॉईल असते ती हायली इफेक्टिव्ह कॉम्पॅक्शन लेस सॉईल जी आहे ती बघूया आपण. जी व्हायब्रेटरी रोलर असते त्यानुसार ती वेल कॉम्पॅक्ट होत असते. जी सॉईल जी कोहेजनलेस असते, जी कधी चिपकत नाही, ती व्हायब्रेटरी रोलरमुळे ती पटकन
म्हणजे इझिली कॉम्पॅक्ट होते, चांगल्या प्रकारे कॉम्पॅक्ट होत असते. तर याचं ओरिजिनल म्हणजे करेक्ट आन्सर आहे ते व्हायब्रेटरी रोलर. समोर बघूया आपण 48 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला कॅल्क्युलेशन बेसिस क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी आपल्याला बीमशी रिलेटेड. तर आपण थोडंसं पुढं जाऊया. याचं करेक्ट जे आन्सर आहे ते ए नंबरचं आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. बघूया समोर 49 नंबरचा क्वेश्चन. डायऑक्झिन इज रिलीज ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस. डायऑक्झिन आहे ते कोणत्या प्रोसेसच्या चालू असताना रिलीज होत असते, बाहेर पडत असते. तर जी प्रोसेस असते ती इन्सिरिनेशनची जी प्रोसेस असते त्याच्यातून जे डायऑक्झिन आहे हे बाहेर निघत असते इन्सिरिनेशनच्या प्रोसेसनुसार. समोर बघूया 50 नंबरचा क्वेश्चन. द इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर इन अ डिझाईन ऑफ व्हॅली कर्व्स इन हायवे इज. याचं करेक्ट आन्सर आहे डी, कम्फर्ट टू द पॅसेंजर. जो आपण व्हॅलीमध्ये जे कर्व प्रोव्हाइड करत असतो ते कम्फर्ट पॅसेंजरांसाठी, जे पॅसेंजर असतो त्यांच्यासाठी कम्फर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी जे असतात ते डिझाईन ज्या व्हॅलीमध्ये जे पण असे पर्वत ठिकाणं आहे, जंगलचे ठिकाणं आहेत, तशा ठिकाणी जे कर्व प्रोव्हाइड करतात ते कम्फर्ट झोनसाठी पण करतात पॅसेंजरसाठी. तरी त्याचं म्हणण्याचा एक असा उद्देश आहे. समोर बघूया 51 नंबरचा क्वेश्चन. द हार्डनेस ऑफ वॉटर इज टेस्टेड बाय. जी वॉटरची जी हार्डनेस असते ती आपण कशाने टेस्ट करत असतो. तर त्याच्यासाठी एक मेथड आहे EDTA नावाची जी मेथड आहे, त्या मेथडनुसार आपण जी वॉटरची हार्डनेस ही टेस्ट म्हणजे चेक करत असतो. लक्ष असू द्या. समोरचा क्वेश्चन बघूया 52 नंबरचा. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 30 न्यूटन अँड 40 न्यूटन ॲक्टिंग ॲट अ राईट अँगल टू इच अदर. जे राईट अँगल जे रिझल्टंट जे फोर्सेस आहेत आपले मॅग्निट्यूडचे 30 आणि 40 न्यूटनचे, हे राईट अँगलला इच अदर म्हणजे एकमेकांवर जे ॲक्ट होतात. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 50 न्यूटन हे आहे मित्रांनो. त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो 50 न्यूटन इतका असतो. समोर बघूया 53 नंबरचा क्वेश्चन. द प्रेशर एक्झर्टेड बाय द सॉईल ऑन अ रिटेनिंग वॉल वेन द रिटेनिंग वॉल मूव्स टुवर्ड द बॅकफिल इज नोन ॲज. डेफिनेशन विचारलेली आहे मित्रांनो. त्याचा करेक्ट आन्सर आहे बी, पॅसिव्ह अर्थ प्रेशरची जी आहे ती डेफिनेशन आहे. बी नंबरचा जे आन्सर आहे ते बरोबर आहे. 54 नंबरचा क्वेश्चन बघूया. गॅल्वनायझेशन इज अ प्रोसेस इन विच द आयरन ऑर स्टील इज कोटेड विथ अ प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ. जी गॅल्वनायझेशनची प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये आयरन आणि स्टील इज कोटेड विथ प्रोटेक्टिव्ह लेअर. कोणत्या लेअरची जी प्रोटेक्ट लेअर असते त्यांच्यावर, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे झिंकची जी आहे त्यांच्यावर लेअर आपण टाकत असतो गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये. समोर बघूया 55 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो. द प्रेशर इन मीटर्स ऑफ ऑइल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते ऑइलची 0.8 असते, इक्विव्हॅलेंट टू 42 मीटर ऑफ वॉटर इज. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी, 52.5 प्रेशर इतकं त्याच्यावर येत असते ते. 56 नंबरचा क्वेश्चन बघूया. द डिफरन्स बिटवीन द थेरोटिकल डिस्चार्ज अँड द ॲक्च्युअल डिस्चार्ज ऑफ पंप इज नोन ॲज. तर याचं जे आन्सर आहे ते डी नंबरचं बघा आपण, स्लीपचं हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. समोर जाऊया थोडंसं आपण. 57 नंबरचा क्वेश्चन आहे, RCCशी रिलेटेड आहे मित्रांनो, कॅल्क्युलेशन आहे, चेक करू शकता आपण. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी नंबरचा, म्हणजे 12 लिटर हे वॉटर आपल्याला इथे कन्झम्पशन करायचं होतं. तर 58 नंबरचा क्वेश्चन बघूया. इफ्लोरेन्स ऑफ ब्रिक इज ड्यू टू. इफ्लोरेन्स जे असते ते आपल्याला माहीत आहे की आपण ज्या ठिकाणी जास्त सॉल्टचं प्रमाण असते त्या ठिकाणी इफ्लोरेन्स आहे. इफ्लोरेन्स आपण कसं ओळखतो मित्रांनो, ब्रिकवर बघू आपल्याला माहिती आहे, जो आपण ब्रिक बघतो त्यावेळेस आपल्याला त्या ब्रिकवर कधी कधी पांढरे पट्टे, पांढऱ्या प्रकारचे कण दिसत असतात आपल्याला, तर त्यालाच इफ्लोरेन्स म्हणतात. तर ते इफ्लोरेन्स मित्रांनो हे जास्त प्रमाणात सॉल्ट त्याच्यामध्ये आला, त्या ब्रिक बनवताना सॉल्ट जर जास्त झाला तर त्यामुळे हे आपल्याला तसं पांढरे पट्टे, पांढरे कण आपल्याला त्याच्यावर दिसतात. तर ती वेल क्लास ब्रिक नसते मित्रांनो ती. तर त्या ठिकाणी हेच या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की इफ्लोरेन्स कशामुळे येते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए, सोल्युबल सॉल्ट प्रेझेंट इन क्ले फॉर मेकिंग ब्रिक्स. त्या पाण्यामध्ये जेव्हा सॉल्टचं प्रमाण जास्त असते तेव्हा हे इफ्लोरेन्स येत असते. हा एक इफेक्ट आहे त्याच्यावर. 59 नंबरचा क्वेश्चन बघूया. ॲज कम्पेअर टू ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट OPC, द रॅपिड हार्डनिंग पोर्टलँड सिमेंट हॅज. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी, म्हणजेच हायर फाईननेस अँड हायर C3S कार्बन ट्रायसल्फेट ऑक्साईड ह्याच्यामध्ये हायर कंटेंटमध्ये असते, त्याचं कम्पॅरिझन आहे. तर 60 नंबरचा क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन बघूया. फॉर द मुवमेंट ऑफ व्हेकल्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ टू मेजर रोड्स विदाउट एनी इंटरफेरन्स द टाईप ऑफ ग्रेड सेपरेटेड जनरली प्रेफर्ड ॲज. त्याचं करेक्ट आन्सर आहे बी नंबरचा, फुल क्लोवर लीफ इंटरचेंज.
तर आपण या ठिकाणी 60 क्वेश्चन्स हे आपण बघितलेत. एक ओव्हरऑल व्ह्यू बघितला आपल्याकडे जो क्वेश्चन सेट होता, कशा पद्धतीचे क्वेश्चन्स TCS विचारत असतो, IBPS विचारत असतो, ते एक आपल्याला त्याचा आढावा घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा क्वेश्चन सेट टाकलेला आहे मित्रांनो. तर जे आपलं जी टेस्ट सिरीज चालू आहे, जी आपले जे व्हिडिओची जी लाईनअप चालू आहे, जी प्लेलिस्ट चालू आहे, तर ती जशाल तशी कंटिन्यू राहणार आहे. त्या व्हिडिओकडे फक्त बनवण्याचा एकच मोटिव्ह होता आपला, की तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा. तर तुम्हाला त्याची एक आयडिया असायला पाहिजे, की पेपरची जी लेवल असते, जी पातळी असते, ती कशा पद्धतीची असते ती. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो. लाईक करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला.